इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आपण आपल्या चॅनलवर जे पारंपरिक पद्धतीने शेती करतायत त्यांना वेगवेगळे पर्याय किंवा बांधावरच्या शेती किंवा त्यांच्या जवळपास असलेल्या झाडांपासून काय उत्पन्न मिळू शकतं किंवा त्याच्यातून त्यांना काही आर्थिक लाभ करून घेता येतो का, या दृष्टिकोनातून हे चॅनल सुरू केलेलं आहे. तुमच्या रेग्युलर शेती व्यतिरिक्त आपल्याजवळ भरपूर आहे, पण आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण त्याचा उपयोग करू शकत नाही किंवा त्याचा उपभोग घेऊ शकत नाही. त्यापासून आपण आर्थिक आपलं समीकरण बदलवू शकत नाही, आपल्याला बदलवता येत नाही आहे. यापासून जे काही आर्थिक फायदे आहेत त्या आपण या सगळ्या झाडांच्या त्या माहिती देतोय. तर आता आपला विषय आहे उंडी, कॅलिओफायलम इनोफायलम. समुद्रकिनारी वाढणारा हा वृक्ष सदाहरित आहे आणि एका अर्थाने किनारपट्टीला मिळालेलं हे वरदान सुद्धा आपण म्हणू शकतो. थोडी खारट माती असलेली किंवा वालुकामय माती असली तरी त्या मातीत हा चांगला वाढतो. साधारण 25-30 मीटरपर्यंत याची वाढ होते. याला बरीच नावं आहेत. तमानू, पुन्नागा, सुलतान चाफा, उंडल अशी ही याच्यातली नावं आहे. तसा हा पर्यावरणासाठी अतिशय महत्त्वाचा वृक्ष आहे. याला जी फुलं येतात त्यावर मधमाशा, फुलांचे जे माळा येत आहेत त्यावर मधमाशा वगैरे ज्या आहेत, तसंच यापासून मिळणारं बी हा सदाहरित वृक्ष आहे. त्याचप्रमाणे जे खारे वारे आहे त्यांना साधारण विंड ब्रेक म्हणूनही आपण याचा उपयोग करू शकतो. अतिशय मजबूत लाकूड असलेला, पूर्वी या लाकडाच्या होड्या किंवा जहाज आपल्या होड्यांसाठी याचं लाकूड वापरलं जात असत. तर याची पानं मोठी असतात. हे आपण साधारण एक झाड ठेवलेलं इथे. पानं मोठी चमकदार असल्यामुळे झाड अतिशय सुंदरही दिसतं, सावली चांगली पडते. याला एक साधारण मोठं फळ येतं, त्यात एक बी असतं. साधारण 6 ते 7 वर्षानंतर यापासून आपल्याला बी मिळायला सुरुवात होते. याच्या सुकलेल्या बियापासून तामानू कोलोफायलम म्हणून एक तेल निघतं. त्या तेलाला साधारण आपल्याला त्या ठिकाणी जे मिळेल, सुरुवातीला 10 ते 15 किलो बी मिळतं. नंतर ते वाढत जसं झाडाची वाढ होत जाईल तसं हे वाढत 25, 30, 40 किलोपर्यंत जातं. त्यातून साधारण आपल्याला 40 ते 50% 40 ते 50 किंवा 50 ते 60% आपल्याला तेल मिळतं. आणि हे तेल सौंदर्य प्रसाधन, जखमा यासाठी वापरतात. पूर्वी मशालीसाठी म्हणून ही सगळी जी नॉन इडेबल सीड्स असायची, याचं जे काही ऑइल तेल काढलं जायचं ते मशालीसाठी किंवा दिव्यांसाठी वापरलं जायचं. हलक्या जमिनीत, मुरमाड जागेत हा वृक्ष चांगला वाढतो. 5-6 वर्षापासून याला बी मिळायला सुरुवात होते. दुसरं महत्त्वाचं असं की ह्याच्यापासून कोल्ड एक्स्ट्रॅक्ट जर कधी आपण घेतला, कोल्ड म्हणजे CO2 एक्स्ट्रॅक्ट ज्याला म्हटलं जातं, की त्याच्यामुळे ह्या तेलाची प्युरिटी वाढते आणि त्याचा दरही चांगला आहे. आता गंमत अशी की आपल्याकडे 4 झाडं किंवा 8 झाडं आहेत आणि आपल्याकडे 400 किलो 500 किलो किंवा आपण बाहेरूनही काही विकत घेऊन बी गोळा केलं तर 1 टनापर्यंत जाईल. त्यासाठी आपण कोल्ड प्रोसेस युनिट उभं करू शकत नाही. पण बँगलोरमध्ये असे बऱ्याच युनिट आहेत की ते जॉबवर घेतात आणि ते जॉबवर घेत असतात. त्या अशांशी संपर्क करून जर कधी आपण त्याचं तेल काढलं, म्हणजे कोल्ड प्रेसने जर कधी तेल काढलं तर त्याला मागणी चांगली आहे. तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्टला जर कधी बघितलं, 50-100 ml जे छोट्या पॅकिंगमधलं तेल आहे, साधारण 250, 300 किंवा 500 रुपयापर्यंत 100 mlचं पॅक विकत मिळतं. हे मसाजसाठी वगैरे वापरलं जातं. बाजारात साधारण जर कधी आपण 1 किलो घ्यायला गेलं, म्हणजे हे कोल्ड प्रेसचं, हे साधारण 1200 ते 2000 रुपये किलो याचा दर आहे. याची लागवड जी आहे, काही लागवड करून शेती करणं हे परवडण्यासारखं नाही 6-7 वर्ष. पण बांधावर कुठे जर कधी झाडं असली तर ती जपली जावी आणि शक्य झालं तर 2-4 झाडं जर कधी लावली
तर हा एक आपल्याला आर्थिक स्रोत उभा राहू शकतो. का आपण पर्यावरणाचा सुद्धा पर्यावरणाला सुद्धा आपला हातभार लावून आपण त्याला मदत करू शकतो. आणि ह्या आता काळानुरूप ह्या ज्या काही आता वनस्पती आपण लागवड करतोय, समजा ज्या गार्डनमध्ये किंवा ह्याच्यामध्ये पाम वगैरे वगैरे, त्यामुळे ह्या वनस्पतींकडे दुर्लक्ष होत चाललेलं आहे. या कालांतराने पुढच्या पिढीत आपल्याला कदाचित ती पाहायला अगदी म्हणजे भटकावं लागणार आहे. त्यामुळे अशा काही वनस्पतीची जपणूक व्हावी. त्यामुळे अशा वनस्पतीपासून आपल्याला काय काय आर्थिक लाभ होतील, म्हणजे शेतीला पर्याय किंवा शेतीला पर्याय नव्हे, पण आपल्यापासून एक शेतीला एक जोडधंदा असंही म्हणू शकतो आपण. तो जोडधंदा उभा आपल्याला करता येईल. आणि याच्यामध्ये सुद्धा जर कधी गाव पातळीवर याच्यावर व्यवस्थित लक्ष दिलं गेलं तर थोडं मोठ्या प्रमाणावर आपल्याला याची वाढ करता येते. आपला हा प्रयत्न असा आहे की शेतीबरोबर जी काही आपल्याला आपण आतापर्यंत जे आहे एक पर्यायी उद्योग म्हणून कोंबडी पालन, बकरी पालन किंवा कुठे मशरूम किंवा काही असे जे उद्योग पाहतो, पण त्याचप्रमाणे आपण ह्या आपल्या चॅनलतर्फे हे वेगवेगळे उद्योग जे आहेत की शेतीबरोबरच काय करता येईल आपल्याला, तर हे असे वेगवेगळ्या झाडांची माहिती आपण चॅनलला देत आहोत. तरी वाटल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बरोबरच्या मित्रमंडळींना याची माहिती द्या. दुसरा महत्त्वाचा विषय असा की हा विषय थोडा वेगळा आहे. की समजा जर कधी एका दुकानदाराने एक दुकान टाकलं आणि त्याच्या शेजारी दुकान दुसरं पडलं तर त्यांचा व्यवसाय हा विभागला जातो. शेतीत तसं नाहीये. एकाने लावलं, त्यांनी शेजारच्यानी लावलं, आणखीन शेजारच्यांनी लावलं, तो हब तयार होतो. तुम्हाला विकायला जायची गरज पडत नाही, लोक तुमच्याकडे येतात. उदाहरण द्यायचं म्हटलं तर नाशिक द्राक्षाचा हब आहे, लासलगाव उमरानं कांद्याचा हब आहे, पिंपळगाव बसवंत टोमॅटोचा हब झालेला आहे, मालेगाव डाळिंबाचा हब झालेला आहे. त्यामुळे ही शक्यतो जवळपासच्या लोकांना ह्याची जास्तीत जास्त माहिती जर कधी दिली तर याचा फायदा सगळ्यांना होणार आहे. तुमच्या तिथं याचे हब जर कधी आपल्याकडे जर कधी हे वेगवेगळ्या प्रकारचे हब उभे राहिलेत तर आपल्याला मार्केटमध्ये विक्रीसाठी फिरावं लागणार नाही. कदाचित तुम्हाला यांच्यामध्ये आणखीनही काही थोड्याशा अडचणी आहेत किंवा याच्यामध्ये आणखीन सुधारित आवृत्ती की जेणेकरून एक्सपोर्टला सुद्धा याला भविष्यामध्ये, हेच नाही बाकीचे जे पर्याय मी आतापर्यंत सांगितलेत किंवा पुढे भविष्यात जे येतील, त्यामुळे एक्सपोर्टला सुद्धा याला मागणी चांगली आहे. त्यामुळे याच्यावर लक्ष देऊन, म्हणजे मला माहिती मिळाली, मी शेजारच्याला देऊ नये कारण त्याचा काहीतरी फायदा होईल. त्याचा फायदा होणं पर्यायाने हा आपला फायदा वाढणं आहे. तरी हे माझं म्हणणं आहे. पटलं असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.